नमस्कार मंडळींनो, आज आहे तारीख 14 मे 2026 आणि आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS संदर्भातील ज्या लेटेस्ट आणि महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत, ज्या मोठ्या अपडेट्स आलेले आहेत ते आपण एक एक करून कमी शब्दात बघून घेणार आहोत. ओके, तर व्हिडिओला माझ्या आधी लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी इथे दररोज राजकीय अपडेट आणि ज्या गव्हर्नमेंटच्या योजना येतात आपल्या त्याच्याविषयी अपडेट मी या चॅनलवर दररोज टाकत असतो, त्यामुळे चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. ओके, आता सरकारी कर्मचारी निवृत्तीची तयारी करणारे नागरिक आणि NPS धारकांसाठी आजच्या या अपडेट आपण ज्या बघणार आहोत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं म्हणजे ही मोठी अपडेट म्हणता येईल, कारण की महाराष्ट्र सरकारने सुधारित NPS योजना ऐच्छिक म्हणजेच काय ऑप्शनल केलेली आहे. याचा अर्थ असा की सध्या जे कर्मचारी NPSमध्ये आहेत त्यांना जबरदस्तीने नवीन योजनेत जाण्याची गरजसुद्धा नाही आहे. कर्मचारी स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकतात, म्हणजे त्यांची इच्छा असली तर ते जाऊ शकतात, नसेल तर राहू शकतात. सरकारने यासाठी 31 डिसेंबर 2026 पर्यंतची मुदत दिलेली आहे. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं ती आहे आता पेन्शन रकमेबाबत. ओके, नवीन सुधारित योजनेनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने 20 वर्षे सेवा पूर्ण केली असेल तर त्याला निवृत्तीनंतर शेवटच्या पगाराच्या 50% इतकी हमी पेन्शन मिळणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे कर्मचारी मंडळी जर माझा व्हिडिओ बघत असतील तर प्रत्येक निर्णय तुम्ही विचार करूनच घ्या. ओके, आता जी तिसरी अपडेट आहे याबद्दल सांगायचं झालं तर सरकारने किमान मासिक पेन्शनसाठी मोठी घोषणा केलेली आहे. आता काही पात्र कर्मचाऱ्यांना किमान 7,500 ओके 7,500 मासिक पेन्शन मिळू शकते. यामुळे कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. ओके, आता कुटुंब पेन्शनबद्दल महत्त्वाचं सांगायचं झालं तर याविषयी माहिती अशी आहे की जर NPS धारक कर्मचाऱ्याचं ओके एखाद्या कर्मचाऱ्याचं निधन झालं तर त्यांच्या कुटुंबाला 60% फॅमिली पेन्शनसुद्धा दिली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी ही योजना अधिक सुरक्षित बनत आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर PFRDA कडून NPSमध्ये नवीन गुंतवणूक पर्याय सुरू करण्यात आलेला आहे. आता NPS फंड्सना रुपया आधारित बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करण्याची आता परवानगी मिळाली आहे आणि चांगली बातमी म्हणता येईल. तज्ज्ञांच्या मते यामुळे भविष्यात NPSचा परतावा हा वाढू शकतो. ओके, आता ही नंतरची अपडेट काय आहे तसेच की NPSमधील ॲन्युटी नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजेच की गंभीर आजार असलेल्या सदस्यांना किंवा काही जुन्या पॉलिसी धारकांना आता पॉलिसी सरेंडर करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यामुळे अनेक NPS सदस्यांना दिलासा मिळाला आहे. ओके, आणि विड्रॉबद्दल जर सांगायचं झालं विड्रॉल नियमांमध्ये मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे. ओके, काही विशेष परिस्थितींमध्ये आता NPSमधून 80% लंप सम रक्कम काढण्याची सुविधा आता उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे निवृत्ती नियोजन अधिक लवचिक आता होणार आहे. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं तर याशिवाय केंद्र सरकारची युनिफाय पेन्शन स्कीम म्हणजेच काय UPS देखील सध्या चर्चेत आहे. आता जे मी शब्द सांगतोय ते तुम्ही व्हिडिओला वाटल्यास तर 2 वेळा बघा, पण पूर्ण शब्द जाणून घ्या, त्याचा अर्थ काय ते सुद्धा तुम्ही जाणून घ्या. ओके, युनिफाय पेन्शन स्कीम म्हणजेच काय UPS देखील सध्या चर्चेत आहे. या योजनेत अश्युर्ड पेन्शन, इन्फ्लेशन प्रोटेक्शन आणि फॅमिली पेन्शन सारखे फायदे आता दिले जाणार आहेत. त्यामुळे होणार काय पुढील काळात अनेक कर्मचारी UPSकडे वळण्याची जास्त शक्यता आता व्यक्त केली जात आहे. ओके, तर कर्मचारी मित्रांनो ओके सध्या देशभरात NPS सदस्यांची संख्या 2,17,00,000पेक्षा जास्त झालेली आहे. त्यामुळे सरकारकडूनही या योजनेत सातत्याने आता सुधारणा केल्या जात आहेत. ओके, तुम्हाला या नवीन NPS अपडेट्सबद्दल काय वाटतं ओके ज्या सरकारकडून आलेले आहेत ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि अशाच सरकारी योजना पेन्शन आणि आर्थिक अपडेटसाठी माझ्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.